आणि यानंतर शिर्डीमधून एक मोठी बातमी आहे। साईबाबा संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेमध्ये आजपासून मोठा बदल करण्यात येणार आहे आणि साई भक्तांच्या सोयीच्या दृष्टीने मोफत प्रसाद भोजन कुपन सुद्धा दिले जाणार आहेत। साईबाबा समाधी दर्शन करून बाहेर येणाऱ्या भाविकांना मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उदी वाटप केंद्राजवळ हे मोफत भोजनाचे कुपन्स दिले जातील आणि काही दिवसांपूर्वी साई प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिले जात असल्याने शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केलेला होता। साई संस्थानला मोफत भोजन व्यवस्था बंद करण्याची मागणी सुद्धा विखेंकडून करण्यात आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। पुढे जे साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे त्याच ठिकाणी वितरित केले जाईल। हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल। फक्त जे मद्यपान करून येणारे धूम्रपान करणारे लोक आहेत, काही पॉलिश करणारे लोक आहेत, त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत। प्रशांत, आपण पाहिलं तर शिर्डीमध्ये संपूर्ण आशिया खंडातलं मोठं भोजनालय शिर्डी संस्थानांच्या भाविकांसाठी करण्यात आलेलं आहे आयोजित। मात्र आता वेगळा निर्णय घेण्यात आलेला आहे, कुपन्सचं वाटप करण्यात येणार आहे। कसं प्रयोजन नेमकं असणार आहे आणि यामागची नेमकी कारणं काय आहेत? श्रद्धा, तसं बघितलं तर कोणत्याही देवदरबारी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणचा प्रसाद जो आहे तो ग्रहण करतो। काही ठिकाणची संख्या ही कमी असते, काही ठिकाणची संख्या जास्त असते। शिर्डीतही पूर्वी तसंच होतं, संख्या कमी होती, हळूहळू संख्या जी आहे ती वाढत गेली। अगदी 2 रुपयापासून जे आहे प्रसादाचं शुल्क आकारण्यास सुरुवात झाली। त्यानंतर तो जर आहे 10 रुपयापर्यंत गेला आणि त्यानंतर देणगीत वाढ होत असल्याने मोफत भोजन देण्याचा निर्णय झाला। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शिर्डीत मोठ्या प्रमाणात साईभक्त येतात, त्याचबरोबरीने उदरनिर्वाह करणारे लोक येतात आणि त्याचबरोबरीने गुन्हेगारांचाही वावर शिर्डीत असतो। त्यामुळे आता साईबाबा संस्थांच्या प्रसादालयात देण्यात येणाऱ्या जेवणाला काही नियम असावे, काही अटी असाव्यात, हा मुद्दा सुजय विखेंनी केला होता। मुळात तर त्यांनी मोफत भोजनच बंद करण्याची मागणी केली होती, मात्र ते शक्य नाहीये। त्यामुळे आता त्यात एक पर्याय काढण्यात आलेला आहे की खरंच साई भक्तांना जेवण द्यायचं आहे, साई भक्तांना जेवण देण्यास कोणतीही मनाई नाहीये, त्यांना मोफतच जेवण द्यायचे, मात्र त्याची पद्धत असावी। त्यामुळे आता साईबाबा संस्थांची सर्व निवासस्थाने, रुग्णालये, त्याचबरोबर साई मंदिर या ठिकाणी भक्तांना आता एक टोकन दिलं जाणार आहे। एक भक्ताला एक टोकन, याप्रमाणे त्यांनी ते टोकन घेऊनच त्या ठिकाणी साई प्रसादालयात जेवायला जायचं आहे। इतर भक्तांना त्या ठिकाणी टोकन पुन्हा जाऊन घ्यावा लागेल, त्यांना जर प्रसादच घ्यायचा असेल तर। अशी जी पद्धत आहे ती आजपासून सुरू करण्यात येते आहे। याने काही प्रमाणात गुन्हेगारीला अटकाव होईल, पूर्णपणे गुन्हेगारी याने मोडीत निघेल असं होऊ शकत नाही। इतरही त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील। नाही, बरोबर आहे, गुन्हेगारीला आळा बसावा हेच मुख्य कारण आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आजपासूनच या कुपनशी करण्यात येणार आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।